त्याचं जावळं काढलं पहा. जावळं नावाची कविता आहे. आमची काढली जावळं, रूप दिसते बावळं. पण हसू नका गडे, फेकून मारील खडे. येतीलच ना पुन्हा केस, पालटेलच ना माझा वेस. तो वरती थांबा जरा, पुन्हा येईल केसांचा तुरा. भुर्र जाऊ म्हणले पप्पा, गोड गोड मारल्या गप्पा. आई आजी काकू संगे, मामा आला मागे मागे. आश्रमात नेले मला, केली पहा ही कला. मांडीवरती कुणाच्या, बसलो कृष्णा मामाच्या. परवानगी दिली देवांनी, कात्री लावली बुवांनी. जावळं माझी काढली, देवाच्या फांदीला जोडली. नंतर झाली अंगत पंगत, साधू संतांची सुखद संगत. तान्हे पण सरले माझे, आता वाढले एक एक ओझे. अशी जावळं नावाची कविता आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरच्या कविता अशा मजेशीर कविता आहे. आमची बायको म्हणजे त्याची आजी एकदा हरभरे निशीत बसली. बरं काय, हरभरे निशीत बसली. तर आता गंमत कशी होती, माझी बायको त्याला म्हणती तू माझा नवरा आहे, म्हणजे नातवाला, म्हणजे माझ्या नातवाला. तर ते कारभाऱ्याचा नाच नावाची कविता आहे. आजीबाई निश्चित होत्या हरभऱ्याची रास. इतक्यात आले नरेनराव, राशीत रोवली टाच. हरभऱ्याच्या राशीवर कारभाऱ्याचा नाच. आजी संघ भांडण करून बायका केल्या 5. बायका केल्या 5, त्यांनी दावल्या 10 वाटा. आजी जवळ येऊन म्हणतात व्यवहार झाला खोटा. मला आता पदरात घे, तूच माझी बायको. इथून पुढे जे जे सांगशील ते ते सगळं ऐकतो. आजीनं मग कुशीत घेतलं, नरेन आला खुशीत. दोघं मिळून बसले पुन्हा हरभरे निशीत. अशी क्षणोक्षणी पावला पावलाला कविता जन्माला येऊ लागली. त्याच्या कुत्र्याच्या पिल्ल्यावरची कविता आहे, शिळीच्या पिल्ल्यावरची कविता आहे, मावस भावावरची कविता आहे. चाऊ म्याऊ, आम्ही दोघं मावस भाऊ. रोज एका ताटात जेऊ, एका ग्लासानं पाणी पिऊ. जमा होतील चिऊ खाऊ, एक एक घास त्यांना देऊ. संग मंग रानात जाऊ, रानामधली मजा पाहू. हसू खेळू नदीत पोहू, एका सुरात गाणं गाऊ. दोघं मिळून शाळेत जाऊ, आनंदानं शिक्षण घेऊ. वाचत राहू, लिहित राहू, देश आपला पुढं नेऊ, देश आपला पुढं नेऊ. अशी मावस भावावरची कविता आहे. एक खेकडा भजे नावाची कविता आहे. खेकडा भजे म्हणजे आमचे ड्रायव्हर आहेत पाहिजे, त्या ड्रायव्हरनी नेलं होतं त्याला एकदा कुठेतरी प्रवासामध्ये. तर एका हॉटेलमध्ये असे वाकडे तिकडे भजे आणून ठेवले. वाकडे तिकडे भजे दिसणारे. आमच्या ड्रायव्हरने विचारलं या भज्याचं नाव काय, तर ते म्हणलं याला खेकडा भजे म्हणतात म्हणला. पण भजे आपलेच होते साधे, ते काही खेकड्याचे केलेले नव्हते. तर ते खेकडा भजेच्या तिथं त्याला टेबलवर बसवलेलं होतं माझ्या नातवाला. तर त्याची गंमत, काल गावाला जाता जाता ढाब्यावरती केला नाश्ता. गरम गरम ताजे भजे समोर, गरम गरम ताजे ताजे समोर आले खेकडा भजे. आकार होता वाकडा तिकडा, म्हणून नाव पडलं खेकडा. भजे पाहून फुलावानी आमच्या तोंडाला सुटलं पाणी. पण आजी म्हणाली खाऊ नको, त्याला हात लावू नको. मन म्हणालं खाऊन बघ, खाऊन बघ, आपली इच्छा आपलं जग. हळूच भजा तोंडात टाकला, थू 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 करून बाहेर फेकला. जीभ जणू पकडली नांगीत, जळत होती तिखट आगीत. तोंडात सगळा आग डोम, आंबी मग ठोकली बोंब. आजीनं काढली त्यावर तोड, तोंडात साकली साखर गोड. उचलून म्हणाले माझा वाघ, तेव्हा कुठं थांबली आग. अशी ही कविता. अशा कितीतरी कविता त्या नातू ऋतू नावाच्या कविता संग्रहामध्ये आहेत.